नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या रंगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. या कवी कुसुमाग्रजांच्या ओळी ऐकून आपण मराठी असल्याचा सार्थ अभिमान आपल्याला वाटतो. असे का बरे? तर त्याचे उत्तर तर अगदी सोपे आहे. कारण सांगणारा बोलतो मराठी व ऐकणाराही बोलतो मराठी. ही तर आपल्या मातृभाषेची ताकद आहे. मित्रांनो, भाषा म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा दुवा आहे. आणि आपली मातृभाषा मराठी तर समृद्ध आणि श्रीमंत आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि या भाषेला अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतींनी समृद्ध केलेलं आहे. शब्दांची व्युत्पत्ती, शब्द कसे अस्तित्वात आले, त्यांचा इतिहास, चुकीचे क्रियापद वापरले तर विनोद कसा निर्माण होतो, हे आज आपण डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या बोलतो मराठी या पाठातून पाहणार आहे. सुरुवातीला लेखिका परिचय आपण करून घेऊया. डॉक्टर निलिमा गुंडी, जन्म 1952 साली झालेला आहे त्यांचा. मराठीच्या प्राध्यापिका, भाषा तज्ज्ञ आणि लेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले आहे. त्यांचं बालसाहित्य, अक्षरांचा देव, निरागस, त्याचबरोबर भाषाविषयक लेखसंग्रहही त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये भाषा प्रकाश, भाषा भान आणि शब्दांची पहाट, ललित लेखसंग्रह हे खूप नावाजलेले आहेत त्यांचे. त्यामध्ये देठ जगण्याचा, रंगांचा थवा अशी जवळजवळ 35 पुस्तकं निलिमा गुंडी यांची प्रकाशित झालेली आहेत. फार मोठ्या साहित्यिका होत्या त्या. त्यामुळं 2011 साली बेळगाव या ठिकाणी झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याचबरोबर त्यांची साहित्य सेवा पाहून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा हा बोलतो मराठी भाषाविषयक माहिती सांगणारा हा पाठ अतिशय सुंदर असा पाठ आहे. आता या पाठाची आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया. काय नेमकं सांगितले पाठातून? तर मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये आले आहे. व्युत्पत्ती कोशामध्ये शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आणि आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास आपल्याला मदत होते. हेच या पाठातून डॉक्टर निलिमा गुंडी यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण हा पाठ. सुरुवातीला मी या पाठ्यांशाचं वाचन करतो. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सर्वजण अगदी लक्षपूर्वक ऐकणार आहात. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणाली,
तुम्हाला मी उत्तपा बनवू का? नवरा म्हणाला, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसांचं माकड आणि पुन्हा माकडांचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठ स्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठ स्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवाण म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. तर उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. आणि आपल्या मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानलेले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यांश वाचनानंतर आता या पाठ्यांशातील आपण काही अपरिचित शब्दांचा मागोवा घेऊया. त्यामध्ये रांधणे हा एक शब्द आला आहे. रांधणे म्हणजे शिजवणे. रूढ माहिती आहे तुम्हाला, प्रचलित, ढंग म्हणजे शैली अशा अर्थानं हा शब्दप्रयोग तिथं आलेला आहे. त्याचबरोबर
अनेक वाक्प्रचार या पाठ्यांशामध्ये आलेले आहेत. त्यांचा अर्थ आत्ताच जाणून घेतला की आपल्याला पाठ समजून घ्यायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामध्ये अर्थाचा अनर्थ होणे म्हणजे चुकीचा अर्थ लावणे, कंठस्नान घालणे म्हणजे जिवे मारणे, ठार मारणे किंवा यमसदनास धाडणे असाही त्याचा अर्थ होतो. खस्ता खाणे, खूप कष्ट करणे, खूप हालाबेष्टा सोसणे, खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे, झुगारून देणे, परवा न करणे, ताव मारणे म्हणजे मनसोक्त खाणे, फिरकी घेणे म्हणजे थट्टा उडवणे, माशा मारणे म्हणजे वेळ फुकट घालवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यांशाच्या अनुषंगानं आपण काही वाक्प्रचार जे आहेत त्यांची माहिती पाहिली. आता आपण नेमकं या पाठ्यांशातून विनोद निर्मिती कशा पद्धतीनं होते हे आपण पाहणार आहोत. बघा ना, तुम्हाला माहिती आहे की सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र येतं आणि वर्तमानपत्र आलं की आपण पहिल्यांदा घेताना सगळ्या बातम्या वाचायला सुरुवात करतो. तर असंच त्या वर्तमानपत्रात एक विनोद आला होता, खूप गमतीशीर आहे. त्यामध्ये बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, नवरा कुठं जायचं असेल ऑफिसला वगैरे, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? आता नवऱ्याच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याला काहीतरी नाश्त्याला वगैरे काहीतरी पदार्थ बनवणं आहे. पण हा विनोदी स्वभावाचा मनुष्य, तो म्हणतो नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथं विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. आता बनवणे क्रियापद आलं तर कुठून? हिंदी भाषेमधून ते मराठी भाषेत आलेलं आहे. आणि ते इतकं आलंय की अगदी स्वयंपाकघरामध्ये आलं तर नको इतकं घुसलेलं आहे. आता बघा ना, मराठीमध्ये आपण म्हणजे गृहिणी, पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अजून बऱ्याच क्रिया आहेत. कोथिंबीर कापणे असेल, टोमॅटो कापणे असेल, म्हणजे वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. आज बघा ना, कोणाला विचारलं काय करतोय? भाजी बनवते, हे बनवते, ते बनवते. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं गंमत कशी आहे पहा. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर या ठिकाणी रूढ आहे, लक्षात घ्या. आता जर आपण बनवणे म्हणजे फसवणे हा अर्थ गृहीत धरून मराठीतले मागाच्या ज्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया जर आपण गृहीत धरल्या तर अर्थाचा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. बघा ना, पोळ्या बनवणे म्हणजे पोळ्या फसवणे होईल, त्याला काय अर्थ होणार आहे का? नाहीये. कढी बनवणे किंवा कढी करणे जे आहे तिथं कढी बनवणे म्हटलं कढी फसवणे होईल, म्हणजे त्या क्रियेला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाहीये. आणि म्हणून बनवणे हे क्रियापद वरील क्रियासाठी जर वापरलं तर अर्थाचा अनर्थ 100% या ठिकाणी होणार. आणि त्यामुळं तर माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूकार त्या विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर काय आश्चर्य नाहीये खरंच. आता त्यानंतर काही मराठी ढंगाचे शब्दप्रयोग सुद्धा आपल्या भाषेमध्ये आहेत. आणि ही आपल्या भाषेची खूप छानपैकी गंमत आहे. बघा ना, त्याला आपण म्हणतो की मराठी भाषेची श्रीमंती म्हणतो.
भरपूर शब्द आहेत आपल्या भाषेमध्ये. आता उदाहरणार्थ मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतलं ते कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातं. आता क्रियापद म्हणजे काय, तर क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. आणि आपण नेहमी बघतो, आता बघा ना, जसे गप्पा मारणे, आपण गप्पा मारतो म्हणजे काय करतो, 4 मित्र आहेत, विषय असतो, गप्पा मारतो. उड्या मारणे, खेळायला गेलोय, काही मुलं उड्या मारतायत, कोणी भिंतीवरून उडी मारतोय, कोणी झाडावरून उडी मारतोय. थापा मारणे, काय मुलांना सवय असते की मित्रांना जाऊन थापा मारायच्या, काहीतरी अतिशयोक्तीपूर्ण सांगायचं. टिचकी मारणे, आता बरीच मुलं कागदाच्या टिचक्या मारतात, मित्रांच्याकडे कागद टाकतात, त्याला टिचकी मारणे म्हणतो. शिट्टी मारणे, आता शिट्टी मारणे हे तर काय तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, वेगवेगळ्या कारणासाठी शिट्ट्या मारत असतात. पाकिट मारणे, आता पाकिट मारणे म्हणजे पाकिट घेऊन फेकून मारणे असा अर्थ नाहीये, पुढं तुमच्या लक्षात येणारच आहे. जेवणावर ताव मारणे, आता तुमच्या पुढं जर पंचपक्वान्न आलं तर तुम्ही एक घास खाऊन हात धुवून उठून जाल का हो? शक्यच नाही, अगदी ढेकर येईपर्यंत तुम्ही ताव मारणार. त्यानंतर पोहताना हातपाय मारणे, आता पोहायला गेला नुसतंच पाण्यात उडी मारली आणि हात पण हलवणार आणि पाय पण हलवणार, काय होईल, 100% तो काय होईल, बुडेल. माशा मारणे, आता माशा मारणे म्हणजे काय, तर आपण पाहिलेलं आहे मगाशी, फुकट वेळ घालवणे, काही काम करायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आल्या का, की इथं सुद्धा प्रत्येक क्रियेला एकच क्रियापद दिलेलं आहे, ते म्हणजे मारणे. पण मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ मात्र यात कोठेही आलेला नाही. जर तुम्ही बघा ना, मार देणे हा अर्थ डोक्यात घेऊन तुम्ही त्या क्रियेशी संबंध जोडला तर काय होईल बघा, गप्पा मार देणे, उड्या मार देणे, थापा मार देणे. पण नाही, मारणे हे क्रियापद देऊन सुद्धा मार देणे असा अर्थ कुठेही आलेला नाहीये. आणि ही तर खऱ्या अर्थानं आपल्या भाषेची छानपैकी या ठिकाणी गंमत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या शब्दप्रयोगांच्या बरोबर वाक्प्रचार ही देखील मराठी भाषेची खास अशी शैली आहे. आता बघा ना, खस्ता खाणे हा एक वाक्प्रचार आहे. खस्ता काय हा खाद्यपदार्थ नाही हो, का खस्ता कुठं बाजारात मिळते का. गळ्या घालून आंघोळ घालणे किंवा कंठस्नान घालणे असे वाक्प्रचार आलेले आहेत. कंठस्नान घालणे म्हणजे काय, तर ठार मारणे. हा युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो, भारतीय जवानांनी सीमेवर 25 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पण इथं गळ्या घालून आंघोळ घालणे असा शब्दचा अर्थ नाहीये. किंवा खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे, आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. आता इथं सुद्धा भाषेची गंमत कशी आहे बघा, खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे इथं अर्थ दिलाय, पण आपण प्रेताला खांदा देतो का हो, तर नाही. काय नाही, प्रेत आहे, प्रेताला खांदा दिलाय, किंवा प्रेत खांद्यावर घेतो का, नाही. मग काय होतं नेमकं, मृत शरीर जे आहे ते शरीर त्याला आपण प्रेत म्हणतो. मग ते कसे नेतात अग्निसंस्कार करायला, तर पहिल्यांदा तिरडी बांधतात, तिरडीवरती त्याला झोपवतात, मग 4 माणसं त्या काठीची टोक जे आहे ते खांद्यावरती घेतात, त्याला खांदेकरी असं या ठिकाणी आपण म्हणतो. पण ह्या सगळ्या गोष्टी मिळून प्रेताला खांदा देणे असा वाक्प्रचार आहे. त्यामध्ये वरवरचा अर्थ न घेता तो भावार्थ त्यातला या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे काय, एकाऐवजी जर दुसरे क्रियापद वापरले तर 100% अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतात विद्यार्थी मित्रांनो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे,
त्यासाठी आपल्याला शब्दकोश वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आता बघा ना, अक्कलवान म्हणजे हुशार, अरे अक्कलवान मुलगा आहे. पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर आपलं कोण खरोखर कौतुक करतंय की आपली फिरकी घेतोय हे आपल्याला कधीच कळणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रियापद वापरत असताना नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे जर आपल्याला माहीत नसलं तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. बघा ना, अंगाला लावणे, काय लावणे व अंगाला? प्रत्यक्षात काय लावायचं असतं का? नाही. किंवा अंगावर घेणे, काय अंगावर घेतो का आपण? नाही. अंगाला लावणे म्हणजे काय? तर कोणतंही काम आपण करायचं नाही, असा एक त्यामधून अर्थ या ठिकाणी प्राप्त होते. त्याचबरोबर अंगावर घेणे असं पण आपण या ठिकाणी म्हणतो. प्रत्यक्ष आपण घेत नाही अंगावरती. हे बघा, कुठलंही काम अंगावर घेत नाही अशी लोक म्हणतात. किंवा तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणं या दोन्हीतला प्रत्यय महत्वाचा आहे. थोडक्यात काय, लेखिकेनं काय म्हटलंय की हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये सुद्धा वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. बघा ना, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे आहे. त्यांची धन्यवाद म्हणतात, याऐवजी काय हवं आहे? तर त्यांना धन्यवाद असं म्हणायला हवं. तर मुलांनो, भाषेमध्ये असे अनेक शब्द येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. तुम्हाला माहिती आहे, मराठीनं तरी आजवर अनेक भाषेतील शब्द जे आहेत ते शब्द सामावून घेतलेले आहेत. या प्रवाहाबरोबर ते शब्द स्वतःचं अस्तित्व विसरतात आणि नव्यानं या ठिकाणी ते मराठीमध्ये रुजू झाले आहेत. आता नदीचंच बघा ना, नदी प्रवाही असतं म्हटलेलं आहे, पण काय अनेक नद्या येऊन मिळतात, म्हणजे सगळ्यांना काय करते, ती सामावून घेते. त्याचप्रमाणे मराठी भाषेनं अन्य भाषेतून आलेल्या सगळ्या शब्दांना सामावून घेतलेलं आहे. त्यामुळं ते शब्द आता काय झालेले आहेत, मराठीमय झालेले आहेत. त्यामुळं त्या शब्दांचा उपयोग बोलताना लिहिताना आपण अगदी सहजपणानं करतो. म्हणजे इतर भाषेतून आलेल्या शब्दांना सुद्धा आपण काय केलेलं आहे, आपलं मानलेलं आहे. आणि मराठी भाषेचा आपलेपणा हा गुणधर्म न कळत मराठी माणसाच्या मनावरही चांगला रोळ आहे. आता बघा ना, आपण जेवायला बसलो की आपण आपल्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. हा आपल्या मराठीचा संस्कार आहे आणि म्हणून आपल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान या ठिकाणी आपल्याला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ना, टेबल हा शब्द आपल्याला परका वाटत नाहीये, तो आपलाच वाटते. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाहीये. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्यापेक्षा मराठीत व्यवस्थित बोला ना. त्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणणं या ठिकाणी योग्य आहे. जर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भाषेमधील ह्या गमती जमती खूप आहेत आणि ह्या गमती जमती समजल्यानंतर आपल्या भाषेचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. तर आज आपण इथंच थांबूया. मात्र भाषेतल्या आणखी काही गमती जमती ज्या आहेत त्या आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता फक्त या पाठ्यांशावरचा घरचा अभ्यास सांगतो, तो या ठिकाणी तुम्ही करायचा आहे. यामध्ये अन्य भाषेतून आलेले व मराठी भाषेने सामावून घेतलेले 10 शब्द लिहा. ही पहिली कृती तुमची आहे. त्याचबरोबर दुसरी कृती आहे मराठी भाषेची श्रीमंती. त्याचबरोबर सुरुवातीला वाक्प्रचाराने अर्थ दिलेले आहेत, त्या प्रत्येक वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. आणि आता तर तुम्ही शिकलेला, तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलेलं आहे. त्यामुळं मराठी भाषेतील अन्य शब्दप्रयोगामुळे झालेले विनोद ही भाषेची गंमत उदाहरणासह तुमच्या शब्दात तुम्ही लिहायचे आहे. तुमच्या शब्दात म्हणजे तुम्ही तिथं सोमत लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा बोलतो मराठी हा पहिला भाग
या ठिकाणी पूर्ण करतोय, थांबतोय. पुन्हा भेटूया. धन्यवाद.